हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे माझा बड्डे आणि मला आता कळत नाही आहे मी एवढे सगळे टॉप्स घेतलेत आणि ड्रेससुद्धा घेतला आहे की मी आत्ता कोणता घालू. 1 2 3 4 5 6 आणि तो एक तो तर काय मी संध्याकाळी घालणार आहे, त्यामुळे आता मला ह्यामधलं चूज करायचं आहे. हा आणि हा कलर सेमच आहे, फक्त डिझाईन वेगळी आहे. कोणता घालू? 10 20 30 40 50 60 70 80 90 100. मम्मीला विचारते कोणता घालू. तर ड्रेस कुठला घालू सांग. चल सांग आता यातलं कुठलं घालू. ते मी संध्याकाळी घालणार आहे. हे घालू. ह्याच्यावरच 100 आलतो. दादा काय गिफ्ट देणार आहेस तू आज मला? किचन का का स्वयंपाक करतेस म्हणता? गाईज मी नवीन नख केला, त्यालाच करायला. सांग की काय देणार आहेस? आणि इकडे माझ्या बड्डेच आहे ती खायच नाही ती. सुधरू बोलवाले मोर बोलवाला तुला. सुदर्शन सुदर्शन गिफ्ट दे निकिताला असं म्हणाले. काही फरक पडत नाही आमच्या दादाला, एवढा पण पडत नाही. काय दिलायस? हां ते रक्षाबंधनचं पण गिफ्ट मोबाईलच, भाऊबीजचं गिफ्ट सुद्धा मोबाईलच. आणि आता बड्डे आता मी चाललोय मेगीकडं, मग तिथनं आम्ही जाणार आहे गणपती मंदिरला. तो बड्डे दिवशी पण मला कंपनीत घेऊन आलाय मशीन चालू करायला, कारण आता सुट्टी आहे आणि मशीन चालू करायला लागत्या म्हणून. आता आम्ही चाललोय गणपती मंदिरकडं. मेगी मला गाडी गिफ्ट करणार आहे. थार थार करणार आहे. थार खेळण्यातली तर कर. थार पाहिजे मला. ब्लॅकच पाहिजे. हार्दिक शुभेच्छा. आणि हे बघा सीन दाखव, लेबल घालून आला. माझ्या डोक्यात आलेलं काय मी विसरणार नाही लेबल काढायचं. लेबल वा भाई वा, वाटला पाहिजे नवीन ड्रेस आहे, फॅशन आलंय. आता त्यात काय कोणाला कळणार आहे. मी पाहिजे येणार आहे कारण माझा बड्डे आहे. मी ब्लॉक करणं झालं कारण कॉपीराईट यायला लागले, कारण इथं गाणी चालू. मेगीनं मला ब्रेसलेट दिलंय, ते ऑस्ट्रेलियामध्ये पण घालतात माहिती का त्या बायका. आता मी जेवलो आणि आलो आणि तिथं ब्लॉक केला नाही कारण कॉपीराईट येत होतं, कारण त्यांनी गाणी लावलेली. मेगीने मला बुके दिलाय. बरं बुके का दिलायस तू? बुके नाही गं, ऍक्च्युली मला एस्थेटिक मला करायचं होतं काय, आणि त्याला म्हणलं मला करून द्या आणि मला म्हणलं तासभर लागला. मी त्याला काय म्हणलो, मला बुके तयार करून पाहिजे. असं एस्थेटिक पण नसते काय, कसं प्रिटी असं पूर्ण गुलाबाचं फुलं मला तसा एकदा देखील निकी दिली. गुलाबाची फुलं व्हॅलेंटाईन डे आला की गाईज लवकर जाऊन युट्यूबला सबस्क्राईब करा, आम्हाला बुके घ्यायचा आहे. रेड कलरचा गाईज, रेड विथ ब्लॅक वाला कवर.
श्रेया ये, पवन ये, वाढव ये. काय मला खूप असं आणि निक्कीला गिफ्ट द्यायचं म्हणजे खरंच तिच्याकडे सगळं आहे. सगळं आहे. काहीच नाहीये माझ्याकडं. कानपडा फोडील सांग ना कणा बर्थडे काय आहे माझ्याकडं? पप्पा आणि ब्लॉग चालू सांगितलं असतं मी काय आहे. एवढी सोन्यासारखी मैत्रीण सोन्यासारखी मैत्रीण गिफ्ट कसं मला आवडलं पण ते. मी बॅकग्राऊंड म्युझिक देतो हा. 1 2 3 ट्रॅक. माहेशमती साम्राज्य अरे महेशमतीचं हे महेशमतीला लपवलीच ती ना. हा चल अगं ते बंद कर की बरं ऐकत रे. हा परत महेशमती साम्राज्य का अगो कुत्रे ठेव की ब्लॉग. नो मेगी झोपल्या आणि मी मेगीवर प्रँक करणार आहे की तिच्या अंगावर मी पाल टाकणार आहे. म्हणजे खोटी, कारण पालीला तर मी पण भीते आणि मेगी तर एक्स्ट्रीम लेवल भीते. तुम्हाला दाखवतो. मी वैष्णीला बोलवतो पहिला. आपण मेगीवर प्रँक करायचं की आपण तिच्यावर पाल हे जरा पालीसारखं दिसतं. ती दीदी तुझ्या घरला यायचं बंद कर. मेगी मला ब्लॉक करणार. जर तुम्हाला इथून पुढे आम्ही एकत्र नाही दिसलो तर त्याचं कारण हे पाल. दीदी तुझ्या घरला येऊ नका असं वाटतंय का तुला? हो काय करायला. इथं पालीला तयार करायला पण आम्हाला जुगाड करायला लागला. पाल कशी असते? पाल वाटत ना ती. राहू दे असंच बोल करूया तुला. बाय द वे तू पण भीतीस. तुझ्यावरती असा प्रँक करेल का नाही आयुष्यभर लक्षात ठेवशील तू. ही प्रँक करायला पण माझी फाटल. घरात मला जायचं तर त्यात मला पण सामील करून घेत. वा आता ही पाल आहे का नाही तिला कळणार नाही आहे त्यामुळे पाल बघ आमची. पाल आता किती वाजल्यात? 4:15 वाजल्यात. मेगी 3:45 वाजल्यापासून अर्धा तास निवांत गाळ झोपल्या. सो आम्ही हा मी प्रँक करू शकतो. मी मोबाईल आता इथं ठेवणार आहे कारण हिला कळायला नको. आणि वैष्णी मोबाईल तिथं ठेवायला. एक मोबाईल तिथं ठेवणार आहे आणि एक मोबाईल इथं ठेवणार आहे. म्हणजे
पाल आमची पाल कशी वाटली? बर्थडेचं गिफ्ट होतं दादा तुझ्या असं करतात. बर एंड माझ्या बर्थडे दिवशी पण ही मला शिव्या देते बघा. बर्थडे आहे म्हणून इतक्यात वाचले लक्षात चेष्टा केली की माहिती सगळे मी समज. कसा वाटला पारँक? अगं एवढ्या शांत झोपल्यास आम्ही दोघीच बसलोय मगासपासून. मग जरा काहीतरी चटकदार पाहिजे की. चटकदार घेऊन तुझा बर्थडे आहे म्हणून 8 वाजता उठलोय मी. रात्री 2 वाजता झोपलोय. आता पण झोपू शकतेस तू. काही बी चेष्टा कर मला समोर भूत आलं. परत पाणी बरोबर काय चेष्टा केली की मी शकतो तर शेवटच्या दिवसात आपला ते दोघीचा अगला प्रँक होगा भूत पे गाइस. भूत पे नाही तुम्हाला कोणता पाहिजे? तुम्हाला कोणता प्रँक करायचा ते सांगा. कुठला प्रँक तुम्हाला? आता हीच म्हटल्या भूताचा म्हणून भूतान चालतंय म्हटल्या मग भूत आणूया आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे लगे करायचं मस्त आहे. अजून एका वर्षाला पुढच्या त्या अजून सदम्यात गेल्या. अभिनंदन एवढ्या गुणीपैकीला दिल्याबद्दल. बाय. व्हिडिओ बघानंतर असं फालतूपणे केला जरा चांगलं शिकवा दिला काहीतरी. काय दिलं फालतू केलेलं डिलीट मारायचं का? तिच्याकडे आहे सगळं. तुम्हाला डिलीट मारता येणार नाही ते. माझ्या अंगात 40 पाल टाकलेलं प्रँक केलं. कुठं होती ती? बाय. सुखानं झोपलेली असं कसं सुखानं झोपलेली? बाय. काय गरगवा नाही ते सुकान झोपली. माझं तोंड बघा मी एवढं रडलोय कारण काय झालं ही चीन पडलेली आणि कुठं पडलेली हे मला पण माहित नव्हतं. आणि मी सगळं व्लॉग आज जे केलंय त्याच्यात सगळ्यात बघितलो, फोटोत बघितलो चीन कुठंच दिसना झाली. फक्त रक्षाबंधनच्या फोटोमध्ये चीन दिसलेली आणि तेच ते. आणि मग त्याच्यानंतर मला चीनच दिसली नव्हती. आणि मी आता आम्ही जेवायला जाणार होतो म्हणून ड्रेस चेंज करताना बघितलं तर माझ्या गळ्यात चीनच नाही. मग माझी टूप पेटली. मग मी दुकानात बघितलो, कॅमेरे सगळे दुकानातले चेक केलो, घरात आलो, सगळं हुडकलो आणि मग नंतर देवाला पाया पडलो. म्हणलं देवा मी तुझे 16 सोमवारचे व्रत करतो, मला माझी चीन दे. सगळं हुडकलो. परत मेगीला फोन लावलो, ब्लॉग चेक करायला लावलो, तिथं पण नव्हती. म्हणजे तिच्या फोटोत ती म्हटली अगं तुझ्या टी शर्टमुळं काय दिसनाच झाले. आणि मग मम्मीला आमच्या काय सुचलं काय पण TV बघत बसलेली आत गेली आणि रूममध्ये एक निळी पिशवी होती, त्यात कपडे होते. ते कपड्यात तर बघूया म्हणून तिनं पिशवी उचलली आणि बरोबर त्याच्या खाली चीन होती, पिशवीच्या खाली चीन. आणि बरोबर किती वर्ष आधी ग? 2-3 वर्ष आधी ह्याचं कधी पडलेलं? 4-5 वर्ष आधी बरोबर दादाच्या बर्थडेच्या दिवशीच त्याची पण चीन पडलेली. आणि ती पण इथं माझी घरात पडलेली, पण त्याची पडलेली वड्यावर त्यांनी बर्थडे करत होते आणि त्याचा चीन पडलेली. आज खरंच माझ्या बर्थडेचं माझा एवढा मूड ऑफ झालेला आता मला बरं वाटायला लागले. आता म्हणजे मी झोपू शकतोय. तर मी काय आज झोपलो नसतो. आणि घरात हुडकू कुठं मला तेच कळलं झाले, कुठं म्हणून हुडकू. पप्पा चीन गेली असती तर चीन गेली असती तर गेलं त्याला काय आता मुद्दाम पाहिलं का ते माझं पण कष्टाचं असते ते जात कष्टाचं असते ते जात नाही कुठं सापडत. घरात आल्यावर ते सांगणार होतं सापडते. थँक गॉड. आता आम्ही 10:30 वाजला आम्ही आवरून चालले 5 मिनिट. डोळे कसे झाले? किती 4th फ्लोअर.
बघू. ते केक हे काढ. जगदंबा जगदंबा नाही जगदंबा. लहानच लागले नाकावर. ते रिमोट काढ. तू नको थांब. कडायला नाही लागत. अगं नाही काय होत. अरे भावा काय शे कुणा शिकले मी काय दादाचा मित्र जर तू बघत असलास तर हे अजून एक करून दे. घाण झाली दुसरं दे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे